ठाणे महानगरपालिका निवडणुकीतील विजयानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिम पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांनी कैसा हराया अभी हम लोगों को मुमरा को पूरा हरा कर देना है असं वक्तव्य केलं होतं। या प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांनी पोलिसांकडे तक्रार देखील दाखल केली होती। यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान सहर शेखने माफीनामा लिहून त्याबाबत पोलिसांना तक्रारदारांना लेखी कळवलेलं आहे। माफीनामा स्वीकारल्यानंतर हे प्रकरण दप्तरी नोंदवण्यात आलं आहे। मुंब्रा शहरातून MIM पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या सहाद युनिस शेख या चांगल्या चर्चेत आल्या। सहर शेख यांच्यासह MIMचे 5 नगरसेवक निवडून आल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हा धक्का मानला जातोय। या विजयानंतर भाषण करताना शेख यांनी कैसा हराया अभी हम लोगों को मुमरा को पुरा हरा कर देना है असं वक्तव्य करत आव्हाडांना डिवचलं होतं। त्यांच्या या भाषणावर सर्वत्र विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। या प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। त्यानंतर पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस देखील बजावली होती, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती। भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेऊन चौकशीबाबत विचारणा देखील केली होती। त्यावेळी शिंदे यांनी सहर शेखच्या चौकशीचा अहवाल सादर केला होता। माफीनामा स्वीकारल्यानंतर हे प्रकरणी दप्तरी नोंदवण्यात आलं आहे। भविष्यामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य झाल्यास संबंधितांवरती कायदेशीर कारवाई केली जाईल अशी तजवीज पोलिसांनी ठेवली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सोमय्या यांना लिखित स्वरूपामध्ये दिली आहे।